तलावांचं शहर अशी ओळख असलेल्या ठाण्याची सध्या कशी बजबजपुरी झाली आहे ते पहा। एकीकडे ठाणे शहर हे स्मार्ट शहर बनवण्याची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कचराली तलावाची ही दुरवस्था आयुक्तांना दिसत नाहीये। ठाण्याची शान मानल्या जाणाऱ्या कचराली तलाव परिसरात ठाणेकर मॉर्निंग इव्हिनिंग वॉकला येतात, फिरायला येतात, लहान मुलं खेळायला येतात, मात्र तलावाच्या दुरवस्थेमुळे नागरिक प्रचंड नाराज आहेत। तलावाचं पाणी दूषित झालंय, त्याला दुर्गंधी येते। घाणीनं भरलेल्या शौचालयात जाण्याची कुणाची हिंमत होत नाही। खेळणी तुटलेली, व्यायामाचं सामान मोडलेलं, पेवर ब्लॉक उखडलेले, सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य, पाणपोई बंद अशी दैना झालेली। हा एरिया सध्या दारुड्यांचा अड्डा बनलाय। दिव्याखाली अंधार म्हणतात तो हाच। ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर संजय मोरे हे याला जबाबदार असून त्यांनी ही परिस्थिती बदलायला हवी अशी मागणी ठाणेकर करतायत। ठाणे शहर हे दोन गोष्टींसाठी चांगलंच प्रसिद्ध आहे। पहिलं प्रसिद्धीचं कारण म्हणजे ठाणे हे तलावांचं शहर आहे असं म्हटलं जातं। तर दुसरं प्रसिद्धीचं गोष्ट म्हणजे ठाणे महानगरपालिकेची खोटी आश्वासनं। आपण ठाणे महानगरपालिकेच्या एक्झॅक्ट समोर 1 मिनिटावर म्हणजे हाकभरच्या अंतरावर उभे आहोत आणि त्या हाकभरच्या अंतरावर कचराली तलाव आहे आणि तलाव वाचवणं गरजेचं आहे। आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो, स्मार्ट सिटी बनवायचे ठाण्याला, परंतु स्मार्ट सिटी कशी होणार असाच प्रश्न या तलावाकडे बघून पाहिल्यानंतर पडतो। आपण कचरा तलावाची इथे उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा कचरा तलाव आहे। प्रचंड अशी दुरावस्था ह्या कचरा तलावाची झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचं समोरच हा कचरा तलाव आहे। डोळ्यासमोर असलेली ही वास्तू आहे, ठाण्याची शान समजली जाते, परंतु इथे प्रचंड अशी दुरावस्था टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात असं एक वास दुर्गंधी इथे नेहमी असते। त्याचप्रमाणे इथे रोज सकाळी लोक मॉर्निंग वॉकला येतात, त्यामुळे वातावरण प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे, परंतु असं होताना दिसत नाहीये। दुर्गंधी आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे, त्याचप्रमाणे ज्या गोष्टीसाठी ह्याचा उपयोग केला पाहिजे त्या गोष्टी इथे होताना दिसत नाही आहे। शौचालय बंद झालेले आहेत, पाणीपोळी बंद झालेली आहे। आयुक्त नेहमी मोठमोठे दावे करत असतात का आम्ही हे करू ते करू, पण ही वास्तूची किती दुरावस्था आहे। मी नेहमी रोज फिरायला येणारी आहे, रोज इथे बघते स्वच्छ काही कुठे दिसत नाही, जिकडे तिकडे कचरा पडलेला आहे, पण काही उचलत नाही, काही नाही, किंवा जे कोणी खायला वगैरे टाकतात ते असं याच्यावरनं टाकलेलं असतं बांधावरनं, ते सुद्धा कधी साफ होत नाही। त्याचप्रमाणे तलावात पण सगळं खराब झालेलं असतं, तर ठाणे नगरपालिकेने ते सगळं स्वच्छ करावं। त्यामुळे काय होतं, दुर्गंधी येते, चालायला सुद्धा बरं वाटत नाही, सगळीकडे पडझड झालेली आहे, त्याची सुद्धा दुरुस्ती केलेली आहे नाही। फाउंटन बंद आहे, पाण्याची सोय नाही, बाथरूमाची पण स्वच्छता नाही आहे आणि बघितलं तर फुटपाथवर आम्ही वॉक करताना ते जे फ्लेवर ब्लॉक आहेत ते पण वाकडे तिकडे असे झालेले आहेत, त्यांची पण नाही। बसण्यासाठी ज्या बसलेल्या लाद्या आहेत त्या पण नाही आहे। म्हणजे एवढी शोकांतिका आहे की तुम्ही म्हणता की आपण आता स्मार्ट सिटी आणि चांगलं शहर बनवायचं, पण त्यासाठी तुम्ही पहिलं आपल्या समोरचं तलाव जरा मेंटेन करा, मग स्मार्ट सिटीसाठी आपण बोलूया। की तिथे ते काही लोखंडाचे ॲपरेटर्स लावलेले आहेत, म्हणजे एजेड लोकांचे स्नायू मजबूत करण्यासाठी। वर्षभरात कधी ऑइल तरी टाकला का तुम्ही लोकांनी? ज्यांना कोणाला तुम्ही दिलेलं आहे, ज्याचे काही कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत, ते येतात का कधी? ते तुटलेले आहेत, ते तुम्ही कधी पाहिले का? व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।